क्या से क्या हो गए अशी अवस्था झाली होती बरं का माझी. जेव्हापासनं हे गणूला बाळ झाले तेव्हापासून स्वतःच्या शरीराकडे आणि चेहऱ्याकडे माझं तर पूर्णपणे दुर्लक्षच झालं आहे. पण आता इथून पुढं असं नाही, स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि स्वतःच्या चेहऱ्याकडे सुद्धा. म्हणून घरामध्ये एक बीट होता, त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आणि खोबरा किसणीने बारीक करून त्याची पेस्ट बनवली. आता ह्या पेस्ट केलेल्या बीटचा ना हाताने ज्यूस काढायचा बरं का, कारण एवढ्या गरमीमध्ये भांड्याचा राडा काढायचा आणि तो घासायचा. मला तर जाम असा कंटाळा, म्हणून हातानेच त्याचा ज्यूस बाहेर काढला आणि ज्यूसामध्ये 1 चम्मच तांदळाचं पीठ ॲड करून घेतलं आणि त्याला अशी छान मिक्स करून त्याची एक पेस्ट तयार केली. आणि तयार केलेली पेस्ट मस्त अशी चेहऱ्यावर फासून दिली बरं का. बरं झालं गल्लीमध्ये कुणी लेकरं नव्हते, नाहीतर मला पाहून तर जाम घाबरून पळून गेली असती बरं का. आता हे वाळतंय तोपर्यंत म्हटलं चला मका जी काढलेली आहे ती सुद्धा निवडून घ्यावी, म्हणजे एक काम सोपं होऊन जातं. ही मका ना असं कोण कोण निवडतंय ना, आमच्याकडे तर असंच निवडतं बरं का आम्ही. मग आता ही मका तर निवडून झाली आणि तोंडावर फासलेलं बीटचा जो रस आहे तो सुद्धा मस्त वाळला. मग आता याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि चेहऱ्यावरचा ग्लो बघायचा. तर एकदम जादू झाल्यासारखं झालं होतं बरं का. एकदम इन्स्टंट असा ग्लो चेहऱ्यावर आला होता, जो की एकदम नॅचरल असा, बिना साईड इफेक्टचा ना कुठल्या खर्चाचा. असाच ग्लो चेहऱ्यावर आणण्यासाठी आणि नवीन नवीन टिप्ससाठी फॉलो करा.